पासून वंचित आहेत, मतदानापासून वंचित आहेत, त्यांच्या मानवी हक्कांचंच उल्लंघन होतंय हो. त्यामुळे ह्या मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेला कुणीतरी जाब विचारणं गरजेचं आहे. कालच आमची बैठक झाली सर्व वाड्यांची आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे, येत्या 13 तारखेला आम्ही शासनाच्या कार्यालयावर धडकणार आहोत आणि त्यानंतर मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही, कारण हे लोक गेंड्याच्या कातडीचे येतो, आश्वासनांच्या पलीकडे काही देत नाही. त्यामुळे हा आदिवासी बांधवांचा हा निर्णय झालेला आहे की याच्या पुढे निर्णय म्हणजे ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्याचे जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत माघार घ्यायचं नाही असा सर्वानुमते निर्णय झालेला आहे. नाही, मला आता इथे 10 वर्ष व्हायला आले, काहीच इथं सुविधा नाही. माझ्या माहेरी दाराजवळ नळ होता आणि इथे आल्यापासून मला असं डोक्यावर हंडा घ्यायला खूप त्रास होतं. आम्हाला सवयच नव्हती ह्या सगळ्यांची. लोक इकडे लक्ष नाही देत, काय नाही, आणि असं खड्ड्यातनं पाणी आम्हाला घेऊन जायला लागतं. इकडे असं पाणी आहे आम्हाला की इकडे एकटी बाई सुद्धा येऊ शकत नाही आणि पोरांना कमरेवर घेऊन 2-2, 3-3 हंडे घेऊन आम्हाला खाली उतरावं लागतं. आणि वाट तर तुम्ही बघितलीच आहे कशी वाट आहे. पाय घसरला तर पडलो तर काय आम्हाला इकडे कोण बघायला सुद्धा येत नाही. 3 किलोमीटर सर आम्ही चालतो पायापेट, आणि आम्हाला रस्त्याची सोय नाही, ग्रामपंचायतीची सोय नाही, पाण्याची सोय नाही. आमची मुलं बाळा कशी काय पोटाभराची, आणि आम्ही मजुरीची माणसं. आज मला 45 वर्ष झालेले आहेत, पण या 45 वर्षात कोणीही आलेला नाही तर या ठिकाणी.